नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बाहीच्या घडीचा चार्ट बघणार आहोत आणि याआधी आपण ब्लाऊजच्या घडीचा चार्ट बघितलेला आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला डिटेल सांगितलेला आहे की 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवल्याने आपली घडी किती इंचाची होते आणि 2 इंच शिलाई मार्जिन वाढून आपली घडी किती इंचाची होते। तर तसेच आपण बाहीच्या घडीत पण बघणार आहोत 1.5 इंचाचा जर आपण पाठीमागचा भाग आणि पुढचा माग शिलाई मार्जिनचा कट केल्याने आपल्याला बाहीची घडी किती इंच घेतली पाहिजे आणि 2 इंच जर आपण ब्लाउज कट करताना 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर त्यासाठी आपल्याला बाहीची घडी किती इंच घेतली पाहिजे। बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आहे, बऱ्याच जणांचे व्हॉट्सअपवरती मला मेसेज पण येतात की आमची बाही पुरत नाही। तर बऱ्याचदा काय होतं, पाठीमागचा जो भाग आहे ते 2 इंच शिलाई मार्जिनचा कट करतात आणि बाहीची जी घडी आहे ती फक्त छातीचा चौथा भाग टाकतात आणि बऱ्याच जणांचे बाहीचे आकार बिलकुल बरोबर राहत नाही, तर त्यामुळे ती बाही पण पुरत नाही। मी आज तुम्हाला बाहीचे आकार पण शिकवणार आहे आणि बाहीसाठी घडी किती इंचाची घेतली पाहिजे ते पण शिकवणार आहे। तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूयात। आज आपण बाहीच्या घडीचा चार्ट शिकणार आहोत। मी इथे बाहीचा डायग्राम काढून घेते, 2 डायग्राम काढते मी। आपण आज जी घडी कट करणार आहोत, मी इथं जी स्केल आहे त्याच्यावरूनच मोजून घेत आहे। 28 साइजची मी तुम्हाला बाहीचं डायग्राम दाखवते। 28 चा चौथा भाग आहे 7 इंच, इथे मी 7 इंचावरती टिक केलेला आहे आणि जर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर फक्त आपल्याला छातीचा चौथा भाग एवढंच बाहीसाठी माप टाकायचं आहे। उंची तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता। इथे मी बाहीचा डायग्राम काढून घेतलेला आहे, स्क्वेअर काढलेला आहे। इथून ही बंद बाजू असते, इथून तर आपण माप मोजून घेतलेला आहे 28 चा चौथा भाग। तर 28 चा चौथा भाग आहे 7 इंच, मी इथे पट्टीने 7 इंच मोजून घेतलेला आहे। जर समजा तुम्ही ब्लाऊजचा पाठीमागचा भाग जेव्हा आपण कट करतो तेव्हा 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर फक्त आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे, फक्त छातीचा चौथा भाग। तर मी हे जे डायग्राम काढून दाखवलाय हे लिहून घेऊया। 28 चा चौथा भाग 7 इंच, जर आपण पाठीमागच्या भागात 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर आपल्याला बाहीची घडी ही फक्त 7 इंचाची घ्यायची आहे। 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी आपलं हे मेजरमेंट आहे आणि 2 इंचाचं पण मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याआधी मी तुम्हाला आकार काढून दाखवते। आता आपण ही जर बाही आपली जी तयार बाही आहे ती 6.5 इंचाची येणार आहे, तर त्यासाठी आपण खुल्या भागाकडून 3 इंच कमी करून घ्यायचं आहे। इथे मी 3 इंच कमी करून घेत आहे। आता आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे, तर त्यासाठी आपल्याला ह्या साइडने 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे। इथे मी 1.5 इंच वरती टिक करून घेतलेली आहे। आता आपण बाहीला आकार देऊन घेऊयात। अशा पद्धतीने आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। दंडघेरचा आपण टिक करून मी तुम्हाला पेपरवरती दाखवणारच आहे की दंडघेरचे माप कसे टाकले जातात। फक्त आपण इथं बघत आहोत, जर 1.5 इंच आपण पाठीमागच्या भागामध्ये शिलाई मार्जिन घेतली असेल तर बाहीची घडी आपण किती इंच घेतली पाहिजे। तर इथं आपण 1.5 इंच जर पाठीमागच्या भागात शिलाई मार्जिन घेतलेली असेल तर फक्त 7 इंचाची आपली घडी येत असते। तुमचे जर आकार अगदी परफेक्ट असतील बाहीचे तर तुमची बाही कुठेही कमी पडत नाही। फक्त आपल्याला आकार देताना आपल्या बाहीचे आकार व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घ्यायचे असतात। जर तुमचे बाहीचे आकार व्यवस्थित असतील तर तुमची 7 इंचाची बाही बरोबर पुरून जाईल। आता आपण इथं 2 इंच शिलाई मार्जिनची बघणार आहोत। 28 चा चौथा भाग 7 इंच आणि ही आहे 2 इंच शिलाई मार्जिनची बाही। तर आपल्याला यात अर्धा इंच ऍड करायचं असतं,
कारण या घडीमध्ये अर्धा इंच आपण ऍड केलेला आहे. इथं 1.5 इंच होतं शिलाई मार्जिन, म्हणून आपण छातीचा चौथा भाग एवढीच घडी घेतलेली आहे. आणि आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेत आहोत पाठीमागच्या भागात किंवा पुढच्या भागात कट करताना. जर तुम्ही पाठीमागचा आणि पुढच्या भागात 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर आपल्याला 7.5 इंचाची घडी टाकायची असते. इथेही मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवते. मी तुम्हाला पेपरवरती पण हा डायग्राम समजून सांगणार आहे. पाच इंचची बाहीची जर उंची असेल तुम्ही तर आपल्याला 2.5 इंच खुल्या भागाकडून कमी करून घ्यायचं आहे. आता जसं आपण इथं 1.5 इंच घेतलेला आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन होतं, तर आपल्याला इथं 2 इंच घ्यायचं आहे. जर 2 इंच आपण शिलाई मार्जिन यूज केलेले असेल तर आपल्याला इथं पण 2 इंच घ्यायचं आहे. आणि 1.5 इंच असेल तर इथं पण 1.5 इंचावरतीच आपल्याला टिक करायची आहे. कुठल्याही साईजच्या बाहीसाठी आपल्याला हीच मेथड यूज करायची आहे. मी तुम्हाला 28 ते 50 पर्यंत बाहीचीही तुम्हाला डायग्राम दाखवणार आहे आणि किती इंचसाठी किती इंचाची घडी घेतली पाहिजे तेही दाखवणार आहे. ही झाली आपली 2 इंच शिलाई मार्जिनची बाही. आता मी तुम्हाला पाठीमागचा भाग टिक करून दाखवते. आता हे जे आपण शिलाई मार्जिन घेत असतो ह्या साईडचं, हे जर 1.5 इंच आपण घेतलेलं असेल तर त्यासाठी आपल्याला 7 इंचची घडीची बाही कट करायची असते. आणि तुम्ही जर इथं 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असणार तर आपल्याला 7.5 इंचची घडी कट करायची असते. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल तर 2 इंच जर पाठीमागचा भाग शिलाई मार्जिन टाकून आपण कट केलेला असेल तर 7.5 इंचची घडी येईल. आणि 1.5 इंचचा जर कट केलेला असेल अशाच पद्धतीने तर 7 इंचाची आपली बाहीची घडी येणार आहे. बाहीची घडी देखील आपल्या पुढच्या पार्टवर अवलंबून असते. पुढच्या पार्टमध्ये आपण जेवढी शिलाई मार्जिन घेतलं तेवढं आपल्याला वाढवून घ्यायला लागतं. जसं आपण अर्धा इंच इथे वाढवून घेतलेला आहे. इथे मी तुम्हाला बाहीचे डायग्राम काढून दाखवलेले आहेत आणि पाठीमागचे पण डायग्राम वरून समजून सांगितलेलं आहे की 1.5 इंचासाठी आपण किती इंचाची घडी घेतली पाहिजे. मग ती तुमची 28 साईज असू द्या, 30 साईज असू द्या, 32 साईज असू द्या तरीही चालेल. फक्त 1.5 इंचासाठी आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो. आणि 2 इंच जर आपण इथं शिलाई मार्जिन घेतलेलं असेल ते 28 साईज, 30 साईज, 32 साईज असं 50 साईज पर्यंत तुम्ही ही मेथड यूज करू शकता. जर 2 इंच आपण इथं शिलाई मार्जिन घेतलेली असेल तर आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच म्हणजे 7.5 इंचाची घडी घ्यायची आहे. 28 साईजचं मी इथे माप दाखवले तुम्हाला 7.5 इंच. आता समजा तुम्ही 32 साईजसाठी घडी कट करायची आहे. 32 साईजमध्ये तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे तर 32चा चौथा भाग 8 इंच आणि त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे आपण इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेले, 1.5 ऐवजी 2 घेतलेला आहे. तर त्यासाठीही आपल्याला यात अर्धा इंच ऍड करायला लागेल. म्हणजेच 32चा चौथा भाग 8 इंच अधिक अर्धा इंच अशी 8.5 इंचाची तुमची घडी येणार बाहीची. जर हे 32 साईजचा पाठीमागचा भाग तुम्ही कट केला तर आणि 2 इंच शिलाई मार्जिन असेल तर हे पण 2 इंचासाठी आहे. आणि समजा आता मी तुम्हाला इथे दाखवते तर 32 साईजचं मी तुम्हाला समजून सांगते. जर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे पाठीमागच्या भागात, 32चा चौथा भाग 8 इंच आणि 1.5 इंच जर शिलाई मार्जिन असेल तुमचं तर इथं फक्त आपल्याला 8 इंचाचीच घडी घ्यायची आहे. आणि 32चा चौथा भाग 8 इंच म्हणजे जर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल पाठीमागच्या भागात तर आपल्याला 8.5 इंचाची घडी घ्यायची आहे. एवढाच आपल्या बाहीमध्ये आपल्याला फरक करायचा आहे आणि फरक करून घ्यायचा आहे तरच तुमची बाही व्यवस्थित पुरेल. जर तुम्ही 28 साईजचं जर आपण चौथा भाग घेऊन 2 इंच जर तुम्ही शिलाई मार्जिन वाढवत असाल तर तुमची 28चा चौथा भाग एवढी बाही पुरणार नाही, बाही कमी पडेल. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता मी तुम्हाला 28 ते 50चे माप दाखवणार आहे. तर 28 ते 50ला
2 इंच शिलाई मार्जिन जर आपण पाठीमागच्या भागात घेतली असेल तर घडी किती इंचाची येईल आणि 1.5 इंच घेतलं असेल तर किती इंचाची येईल. मी आता तुम्हाला नोटबुकवरती समजून सांगणार आहे. इथं आपण नोटबुक घेतलेले आहे. जो आधीचा व्हिडिओ आहे आपला, या आधीचा व्हिडिओ, त्यात आपण आपली जी पाठीमागची भागची घडी असते, हा आपण पाठीमागचा भाग कट केलेला होता, म्हणजेच मी तुम्हाला टिक करून दाखवलेला होता. आणि त्याची घडी आपण 1.5 इंच घेतल्याने किती इंच पूर्ण घडी येते आणि 2 इंच घेतल्याने आपली जी घडी आहे ती पूर्ण किती इंचाची येते. तसंच आपण आज बाहीमध्ये बघणार आहोत. बाहीचा पण मी इथे डायग्राम काढलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर इथं आपण लिहून घेतलेला आहे साईज छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच. म्हणजेच आपण पाठीमागच्या भागात जर 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर त्यासाठी ही घडीचं माप आहे. आणि 1.5 इंच मी तुम्हाला पेपरवरती परत एकदा समजून सांगणार आहे. आणि मेन जी घडी येणार आहे आपली, ती घडी मी इथे लिहून घेतलेली आहे 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. 28चा चौथा भाग आहे आपला 7 इंच. जर 2 इंच आपलं शिलाई मार्जिन असेल पाठीमागच्या भागात आणि पुढच्या भागात, तर आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे 7.5 इंच. अर्धा इंच आपल्याला त्यात ॲड करायचा असतो. आणि समजा 1.5 इंच जर तुम्ही शिलाई मार्जिन घेतलेलं असेल 2 इंच ऐवजी, तर आपल्याला फक्त 7 इंचाची घडी घ्यायची आहे. हे जे घड्या आहेत हे 1.5 इंचसाठी असतात आणि हे जे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे आपण, हे 2 इंचसाठी असतं. आता 30चं पण सेम तसंच येणार. 30चा चौथा भाग 7.5 इंच. जर 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर आपल्याला पूर्ण घडी घ्यायची आहे 8 इंचाची. 32चा चौथा भाग 8 इंच. 8 इंच आपण जर पाठीमागच्या भागात 2 इंच शिलाई मार्जिन, मी इथे तुम्हाला 2 इंच शिलाई मार्जिनचा आधी समजून देते. 2 इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला 8.5 इंचाची बाहीची घडी घ्यायची आहे. 34 साईज, 34चा चौथा भाग 8.5 इंच. त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे 2 इंचासाठी, तर आपली पूर्ण घडी बाहीची 9 इंचाची. 36 साईज, 36चा चौथा भाग आहे आपला 9 इंच. त्यात पण आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे. अशी 9.5 इंचाची आपली बाहीची घडी येईल. हे जे मी तुम्हाला समजून सांगत आहे हे 2 इंच शिलाई मार्जिनसाठी आहे. आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ही जी घडी आहे आपली फक्त छातीचा चौथा भाग. मी आपले जे पहिले व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असते आणि बाही तुम्हाला पुरवून देखील दाखवत असते छातीचा चौथा भाग एवढी. आता 38चा पण चौथा भाग आपल्याला 9.5 इंच घ्यायचा आहे आणि त्यात अर्धा इंच वाढवायचा आहे. अशी पूर्ण घडी आपली बाहीची 10 इंचची येणार आहे. 40 साईज, 40चा पण आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. 40चा चौथा भाग आहे 10 इंच. त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे, म्हणजेच आपली प्रॉपर घडी येणार आहे बाहीची 10.5 इंचाची. 42 साईज, 42चा पण आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 42चा चौथा भाग आहे 10.5 इंच. त्यात अर्धा इंच ॲड करायचा आहे 2 इंच शिलाई मार्जिनसाठी, तर आपली पूर्ण घडी येणार आहे 11 इंचाची. 44 साईज, 44 साईजचा पण आपल्याला चौथा भाग काढायचा आहे 11 इंच. 11 मध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे. अशी आपली ही जी घडी येणार आहे ही 11.5 इंचाची येणार आहे. 46 साईज, 46चा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला 11.5 इंच. 11.5 इंचमध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे, म्हणजेच आपली पूर्ण घडी येणार आहे 12 इंचची. आता आपण 48 साईज बघूयात. 48चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 48चा चौथा भाग आहे 12 इंच. त्यात पण आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे. आपली जी घडी येणार आहे ती 12.5 इंचची येणार आहे. इथंही मी 2 इंच जे शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे आपण, हे ते 2 इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला ह्या घड्या मोजून घ्यायच्या असतात. इथं मी घडीचे पण नंबर लिहून दिलेले आहेत. 50 साईज, 50चा चौथा भाग आहे 12.5 इंच. त्यात अर्धा इंच ॲड करायचा आहे, म्हणजेच आपली पूर्ण घडी 13 इंचची. बघू शकता तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिनसाठी जी आपली घडी आहे ती इथं मी लिहून दिलेली आहे. आणि 1.5 इंचसाठी अगदी सोपी पद्धत आहे. छातीचा चौथा भाग एवढंच आपल्याला माप टाकायचं आहे. तुमचं छातीचा चौथा भाग 31 असू द्या, 32 असू द्या, 36 असू द्या, 38 असू द्या, कुठलाही जरी तुमचा छातीचा भाग असेल तर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी फक्त छातीचा चौथा भाग एवढंच माप टाकायचं आहे. आणि 2 इंचसाठी आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे. जसं मी इथं अर्धा इंच छातीच्या चौथ्या भागामध्ये ॲड केलेला आहे, सेम तसंच.
इथं आपण आता बाही ड्रॉ करून घेतलेली आहे। तशीच मी तुम्हाला इथं 1.5 इंचाचा पाठीमागचा भाग ड्रॉ करून 1.5 इंचाची बाही पण ड्रॉ करून दाखवणार आहे। आता आपण डायग्राम पेपरवरती काढणार आहोत। मी तुम्हाला डायग्राम पेपरवरती शिकवणार आहे आणि सांगणार आहे की 2 इंच शिलाई मार्जिनसाठी आपण बाहीची घडी कशा पद्धतीने घेतली पाहिजे किंवा किती इंच घेतली पाहिजे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी आपण घडी किती इंच घेतली पाहिजे। मी 1.5 आणि 2 इंचचे दोघंही तुम्हाला डायग्राम इथं दाखवणार आहे। पाठीमागच्या जर भागामध्ये आपण 1.5 इंच वाढवलं, कसं वाढवून घेतो आणि बाहीमध्ये 1.5 इंचसाठी काय चेंजेस करायचे असतात तेही मी तुम्हाला इथं सांगणार आहे। इथे मी उंची टिक करून घेते। बाकी जे आहे उंची, शोल्डर, मुंडा, साईडला 1/2 इंच कमी करून घेणं किंवा आपण कंबर किती घेतलं किंवा कंबरचा चौथा भाग किती टाकला, अर्धा इंच आपण का वाढवतो ते मी तुम्हाला 26 साईजपासून तर 50 साईजपर्यंत असं डिटेल सांगणार आहे। पण आता आपण घडीचे माप बघणार आहोत, त्यासाठी मी बाकी काही जास्त सांगणार नाही। मी ते तुम्हाला 28 साईज दाखवते। इथून इतकी आपण उंची टाकलेली आहे, इथून एवढं शोल्डर, इथून एवढी मुंड्याची उंची। आता आपण छातीचा चौथा भाग टाकूया। मी इथे तुम्हाला 28 साईज दाखवते। 28 चा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे, म्हणजेच 7 इंच। हा 28 चा चौथा भाग आहे 7 इंच। आता आपण याच्यात 1.5 इंच वाढवल्यानंतर आपली घडी किती इंचाची ते बघूयात। हे 1.5 इंच म्हणजेच आपली पूर्ण घडी आलेली आहे ती 8.5 इंचाची। आता आपण यासाठी लागणारी बाही पण बघणार आहोत। मी इथे तुम्हाला बाहीसाठी हे डायग्राम दाखवत आहे। हे जे 1.5 इंच घेतलेलं आहे आपण ते मी इथे लिहून घेते। इथे आपण 28 चा चौथा भाग 7 इंच घेतलेला आहे। 28 चा चौथा भाग 7 इंच अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता तुम्ही जर समजा 1.5 इंच इथं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर आपल्याला बाहीची घडी फक्त 7 इंचाची घ्यायची असते। 1.5 इंचसाठी आपण बाहीची घडी घेतो 7 इंच। मग ते माप तुमचं 28चं असू द्या, 30चं असू द्या, 32चं असू द्या किंवा 50चं असू द्या, कुठलंही जरी तुमचं माप असेल, जर तुम्ही पाठीमागचा हा भाग टिक करत असाल, हा पाठीमागचा भाग तुम्ही टिक करत असाल आणि त्यात फक्त तुम्हाला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर आपल्याला फक्त छातीचा चौथा भाग एवढंच हे माप टाकायचं आहे। हे जे एक्स्ट्रा असतं 7 इंच अधिक 1.5 इंच, हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन असतं। हे 1.5 इंच जर तुम्ही घेतलं तर आपल्याला छातीचा चौथा भाग एवढंच बाहीची घडीचे माप टाकायचे आहेत। आता मी तुम्हाला बाहीचे घडीचे माप टाकून दाखवते। ही आहे बाहीची उंची। आता आपण 28 साईजचं 1.5 इंच जे पाठीमागच्या भागामध्ये शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे त्यासाठी आपल्याला बाहीची घडी किती इंच घ्यायची ते बघणार आहोत। आता मी इथं 1.5 इंच पाठीमागच्या भागात शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे तर आपल्याला फक्त 7 इंचाची घडी घ्यायची आहे। घडी म्हणजे ज्या वेळेला ही बंद बाजूकडून आपण मोजून घेतो याला घडी म्हणतात। नेहमी आपल्याला कापड फोल्ड करायचा असतो आणि कापड फोल्ड करून बंद बाजूकडून घडी मोजायची असते। बरोबर 7 इंच। मी इथे 7 इंचाची घडी घेतलेली आहे। बाहीवरती पण मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे म्हणजेच लक्षात येईल। आणि आपण नेहमी खुल्या भागाकडून कमी करून घेत असतो। मी इथे न मोजता खुल्या भागाकडून कमी करून घेत आहे कारण मी इथे तुम्हाला बाकी काही सांगत नाही की एवढ्या इंच बाहीसाठी मी एवढ्या इंच खुल्या भागाकडून कमी करून घेतलं। हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी फक्त एवढंच इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे की छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच जर शिलाई मार्जिन घेतलं असेल तर त्यासाठी बाहीची घडी किती इंच लागते। इथं आपण हा खुला भाग घेतलेला आहे। आता आपण हे जसं 1.5 इंच मोजून घेतलेलं आहे तसंच आपल्याला ह्या साईडने 1.5 इंच आतमध्ये मोजायचं आहे। 1.5 इंच हे पण आपण 1.5 इंच घेतलेलं आहे तर इथं पण आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। आता आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे। इथे आपण
आपण बाहीला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण लिहून घेऊयात. इथे आपण जी बाही घेतलेली आहे 28 साईज, 28चा चौथा भाग बरोबर 7 इंच आणि हे 1.5 इंच आपण टिक करून घेतलेला आहे. 1.5 इंचसाठी आपल्याला 1.5 इंच टिक करायचं आहे, पण 28चा चौथा भाग प्लस इथं तुम्ही 2 इंच घेत असाल तर त्यासाठी किती इंचाची बाहीची घडी घेतली पाहिजे ते मी तुम्हाला दाखवते. इथं आता तुमचं लक्षात आलं असेल की छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच जर पाठीमागच्या भागात आपण शिलाई मार्जिन घेतलं असेल तर त्यासाठी आपल्याला बाहीची घडी किती इंच घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने इथं आपण टिक करून घेतलं पाहिजे. आता आपण 28 साईजचंच बघणार आहोत, पण 28 साईजमध्ये 28चा चौथा भाग घेऊन त्यात 2 इंच शिलाई मार्जिन घेतल्यानंतर आपल्याला बाहीमध्ये कसे चेंजेस करायचे आहेत. इथे मी 2 इंच शिलाई मार्जिनचंही तुम्हाला दाखवते. सेम मी इथे माप टाकणार आहे, फक्त 1.5 इंचाऐवजी 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. हे पण 28चं माप दाखवते मी तुम्हाला. जर वेगळं माप दाखवलं तर तुमचं कन्फ्युजन होईल, त्यासाठी मी 28चा चौथा भाग घेत आहे. इथे आपल्याला 28चा चौथा भागवरती टिक करायचं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता आपण जे मी तुम्हाला दाखवलं ते 1.5 इंचचं दाखवलं, इथे मी 2 इंचाचं दाखवणार आहे. म्हणजेच 2 इंच शिलाई मार्जिनसाठी बाहीची घडी किती इंच घ्यायची ते दाखवणार आहे. हे आहे 2 इंच शिलाई मार्जिन. चा चौथा भाग 7 इंच अधिक 2 इंच आपण इथं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. जसं मी तुम्हाला 1.5 इंच दाखवलं, म्हणजे आपली ही जी पूर्ण घडी झालेली आहे ती बरोबर 9 इंचाची झालेली आहे. आता आपल्याला 28चा चौथा भाग प्लस 2 इंच हे जे शिलाई मार्जिन आहे, 2 इंच शिलाई मार्जिन, यासाठी आपल्याला बाहीची घडी किती इंच घ्यायची आहे ते बघूयात. आता आपण इथं 2 इंच वाढवलेला आहे, म्हणून फक्त आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच. आता हे अर्धा इंच का घेतला आपण, कारण आपलं यामध्ये अर्धा इंच वाढलेला आहे. जसं आपण 2 इंचासाठी फक्त छातीचा चौथा भाग घेतला, तसंच आपल्याला इथं 2 इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिन. जर तुम्ही 2 इंच घेत असाल तर त्यासाठी आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच एवढी बाहीची घडी टाकायची असते. मी इथे 28 साईजचा छातीचा चौथा भाग 7 इंच अधिक अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. तुमची ही जी बाहीची घडी आहे ती पाठीमागची शिलाई मार्जिनवरती अवलंबून असते, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतली असेल तर त्यासाठी आपल्याला घडीमध्ये अर्धा इंचाने वाढवून घ्यायचं असतं. आता जसं आपण इथं 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तसंच आपल्याला इथं 2 इंच घ्यायचं आहे. तुम्ही जर इथं 2 इंच घेतलेलं आहे आणि इथं 1.5 इंच घेतलं तर आपले बाहीचे जे जॉईंट आहेत काखेतले ते समोरासमोर येत नाही, खालीवरती होऊ शकतील, म्हणजेच होतात. म्हणून आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. इथे 2 इंच घेतलं असेल तर इथं पण आपल्याला 2 इंचवरती स्टिक करायचं आहे. इथं 1.5 इंच असेल तर इथं पण आपल्याला 1.5 इंचवरतीच स्टिक करायचं असतं. इथं मी 2 इंच घेतलेलं आहे शिलाई मार्जिन, त्यासाठी इथं पण मी 2 इंचावरती टिक केलेलं आहे. ही जर पद्धत तुम्ही यूज केली तर तुमचे बाहीचे कधीच प्रॉब्लेम होणार नाही. बाही पण अगदी परफेक्ट पुरून जाईल आणि कधीच बाही कमी पडणार नाही. कमी पडते समजा तुम्ही हे माप टाकून बी जर तुमची बाही कमी पडत असेल तर तुमचे हे जे बाहीचे आकार आहेत हे तुमचे चुकत असतील. म्हणून आपल्याला बाहीची भरपूर वेळा प्रॅक्टिस करायची. जेवढी तुम्हाला जास्त बाहीच्या आकारांची प्रॅक्टिस करता येईल
तेवढी तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजेच तुमची बाही कधी कमी पडणार नाही, बाहीला फुगा येणार नाही, कापड गोळा होणार नाही। अशाच पद्धतीने आपण आज 1.5 इंच पाठीमागे शिलाई मार्जिन जर घेतलं असेल तर त्यासाठी बाहीची घडी किती इंच घेतली पाहिजे आणि 2 इंच जर शिलाई मार्जिन आपण घेतलेलं असेल तर आपल्याला बाहीची घडी किती इंच घेतली पाहिजे हे अगदी सोप्या पद्धतीने बघितलेलं आहे। आता आपण हे जे घेतलेलं आहे यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे, म्हणजेच आपली ही जी घडी आलेली आहे ही 7.5 इंचाची आलेली आहे। इथून तर एवढी जी घडी आहे ही 7.5 इंचाची आलेली आहे, कारण 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतल्यामुळे आपल्याला हे जे अर्धा इंच आहे हे वाढवून घ्यायला लागलेलं आहे। मी तुम्हाला आज जी पद्धत दाखवलेली आहे बाहीची, त्या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित कटिंग केलं तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील। म्हणून आपल्याला व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे आणि लक्ष देऊन बघायचं आहे। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बघितलेलं आहे। जर आपण पाठीमागचा भाग कट करत आहोत आणि त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन जर घेतलेलं असेल तर त्यासाठी आपल्याला घडी किती इंचाची घेतली पाहिजे, बाहीची घडी, आणि जर तुम्ही पाठीमागच्या भागात 2 इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं असेल तर त्यासाठी आपल्याला बाहीची घडी किती इंच घेतली पाहिजे किंवा किती इंच आपण वाढवून घेतो ते अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।